माझी भूमिका माझ्या वडिलांच्या असणाऱ्या भूमिकेला धरूनच आहे की खरंच सारथीमधून काय फायदा झाला का नाही, खरंच महामंडळाच्या माध्यमातून समाजामधील असणाऱ्या लोकांचं भलं झालं का नाही, त्यांना पैसे गेले का नाही, हे कुणीच मूल्यमापन करायच्या मनस्थितीमध्ये नाहीये. कारण दुर्भाग्याने या आंदोलनामध्ये महामंडळाचे लाभार्थी पण तेवढेच उपस्थित आहेत. माझे वडील अण्णासाहेब पाटील यांनी 1980च्या दशकामध्ये अखिल भारतीय मराठा महासंघाची स्थापना केली आणि या संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये दौरा केल्यानंतर वडिलांच्या लक्षात आलं की देशामध्ये आणि राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रवर्गातल्या लोकांना आरक्षण आहे, पण मूळचा जो आमचा शेतकरी वर्ग आहे, ग्रामीण भागातला आहे, याला कुठल्याही प्रकारे आरक्षणाच्या सवलती नव्हत्या. आणि म्हणून वडिलांनी पहिल्यांदा 22 मार्च 1982 ला महाराष्ट्रामध्ये आर्थिक निकषावरती आरक्षण मिळावं यासाठी मागणी केली होती. याच विषयाला अनुसरून कालांतराने मराठवाड्यातले प्राध्यापक वडजे सरांनी भूमिका मांडली, कालांतराने अण्णासाहेब जावळे यांनी पण भूमिका मांडली, स्वर्गीय विनायकराव मेटेंनी मांडली, वरखिंडे साहेबांनी मांडली, शशिकांतजी पवार साहेबांनी मांडली आणि असंख्य मराठा समाजातील असणाऱ्या वेगवेगळ्या संघटनेने सातत्याने मराठा समाजाला आर्थिक निकषावरती आरक्षण मिळावं हाच मुद्दा मांडत आले होते. कोपर्डीची घटना ज्या वेळेला घडली त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये सगळा समाज एकवटला आणि मूळ मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. आणि त्यावेळेच्या जर मागण्या आपण कुणी जर वाचल्या असतील तर ह्याच मागण्या होत्या की मराठा समाजाला आर्थिक निकषावरती आरक्षण मिळावं. या आरक्षणाला तत्कालीन त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांनी खूप गांभीर्याने घेतलं, जे दुर्भाग्याने 1980 पासून ते 2014 पर्यंत जेवढे मुख्यमंत्री झाले त्या मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या योजना आणि मराठा आरक्षणाचे मुद्दे गांभीर्याने घेतले नाही, किंबहुना स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांनी त्याचा वापरही यदाकदाचित केला असेल. आम्ही केलेली मागणी, या केलेल्या मागणीवरती त्या ठिकाणी गायकवाड समिती बसली. गायकवाड समितीने तो अहवाल दिला, ज्या अहवालाच्या जाग्यावरती विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये गायकवाड समितीचा अहवाल ठेवण्यात आला. त्यावेळेला 16% आरक्षण मराठा समाजाला मिळालं पाहिजे. कालांतराने काही आपले भाऊबंद हायकोर्टात गेले, हायकोर्टात गेल्यानंतर परत ते 12 आणि 13% आलं आणि 13%च्या नंतरचं आपलं जे आरक्षण होतं ते सुरळीतपणे या ठिकाणी चालू होतं. मंडळी, मुद्दा काय येतो, मी हे सगळं का बोलतो, कारण मला लोक प्रश्न विचारतात की नरेंद्र पाटलांची भूमिका काय आहे आणि नरेंद्र पाटलांची भूमिका ही बदलत्या परिस्थितीमध्ये बदलते का काय. पण माझे सर्व मित्रांना आणि लाभार्थ्यांना सांगतो की माझी भूमिका माझ्या वडिलांच्या असणाऱ्या भूमिकेला धरूनच आहे की मराठा समाजाला आज आर्थिक निकषावरती आरक्षण मिळावं. कोणी सहमत आहे आणि कोणी सहमत नाही यासाठी आपल्या भूमिका बदलत राहावी, हे आमच्या मराठा समाजामध्ये आणि 96 कोळी मराठा म्हटलं तरी आमच्यामध्ये ती तरतूद नाही. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची योजनेच्या माध्यमातून आज महाराष्ट्रामध्ये आम्ही 1.5 लाख मराठा उद्योजक करण्यामध्ये यशस्वी झालो. 13,000 कोटीपेक्षा जास्त कर्ज वाटप बँकेने दिलं, तर महामंडळामधून आम्ही 1400 कोटी रुपयाचा व्याज परतावा दिला. थोडक्यामध्ये ही योजना कधी आली, 98 साली हे महामंडळ आलं, पण 98 सालापासून ते 2014 पर्यंत याच्यामध्ये कुणीच लक्ष घातलं नाही. पण मराठा क्रांती मोर्चेच्या आंदोलनाच्या नंतर ज्या काही प्रमुख मागण्या या ठिकाणी मान्य करण्यात आल्या त्या म्हणजे सारथी सारखी संघटना, की ज्या सारथीमधून मराठा आणि कुणबी समाजाच्या तरुणांना या योजनेअंतर्गत शैक्षणिक सवलती मिळतील, हॉस्टेल मिळतील, परदेशी शिकायला त्या ठिकाणी तुम्हाला पैसे मिळतील. या योजनेअंतर्गत आज महाराष्ट्रामध्ये 3 लाख मुलांनी सारथीचा लाभ घेतलेला आहे. जर आपण पाहिलं तर MPSC, UPSC, त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा, मंत्रालय, काही शासकीय सेवेमध्ये आज हे रुजू झालेले आहेत आणि तहसीलदार लेवल, कलेक्टर लेवलला ते कामही करते, वेगवेगळ्या पदावरती आहेत. महामंडळाच्या माध्यमातून आज महाराष्ट्रामध्ये पराक्रमच आम्ही केलेला आहे. आणि तो कसा की कुठल्याही राज्य सरकारची योजना इतक्या जलद गतीमध्ये पोहोचत नाही, परंतु मला दिलेल्या जबाबदारीमुळे मी आज ती जलद गतीमधून पोहोचू शकलो. परंतु जाणीवपूर्वक आमचे भाऊबंद, आमची जी भाऊकी आहे ना, ती सर्व पक्षामध्ये आहे आणि जाणीवपूर्वक आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांना टार्गेट करतात. त्यावेळेला आमची भूमिका काय, आम्ही काय बोललं पाहिजे, आम्ही आंदोलनकर्त्यांच्या बरोबर जाऊन मांडीला मांडी लावून बसवलं पाहिजे, या सगळ्या विषयावरती ज्या वेळेला आम्हाला फोन येतात त्यावेळेला आम्हालाही वाटलं की आपण पहिलं आत्मचिंतन तर करू. आत्मचिंतन काय केलं पाहिजे,
की खरंच सारथीमधून काय फायदा झाला का नाही, खरंच महामंडळाच्या माध्यमातून समाजामधील असणाऱ्या लोकांचं भलं झालं का नाही, त्यांना पैसे गेले का नाही, हे कुणीच मूल्यमापन करायच्या मनस्थितीमध्ये नाहीये. कारण दुर्भाग्याने या आंदोलनामध्ये महामंडळाचे लाभार्थी पण तेवढेच उपस्थित आहेत, जे महामंडळाचे लाभार्थी आंदोलन आल्यानंतर आम्हाला फोन करून विचारतात, साहेब तुमचा व्याज परतावा मिळाला, खूप धन्यवाद. या सगळ्या राजकारणामध्ये योगदान कोणाचं, पण आपण मूल्यमापन करायचं नाही आणि आपण टीका करायची, हे मला काही पटत नाही. सोशल मीडियामध्ये माझ्याबद्दल खूप काही बोललं जातं. काही लाभार्थी मला म्हणतात फोन करून, साहेब तुम्ही काही लोकांनी नाव न घेता कशाला टीका करता. परंतु ज्यांनी काम केलेलं आहे त्याचं आम्ही कौतुक जर करत नसेल, जर काम केलं तर काम केलेलं बोलायचं पण नाही का.